चला, आज आपण पटकन आढावा घेऊया अँटवाईन डी सेंट एक्सुपेरी यांच्या द लिटल प्रिन्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचा. जरा विचार करा, तुम्ही एक पायलट आहात आणि तुमचं विमान थेट सहारा वाळवंटात क्रॅश झाले आणि तिथे तुम्हाला एक छोटासा मुलगा भेटतो जो म्हणतो की तो दुसऱ्या ग्रहावरून आला आहे. ऐकायला जरी ही लहान मुलांची गोष्ट वाटली ना, तरी खरं सांगायचं तर ही मोठ्यांसाठी लिहिलेली एक खूप खोल, तात्विक कथा आहे. तर यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक आपल्याला विचारायला लावतं की मोठे होताना आपण महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो का? म्हणजे फक्त आकडे आणि अधिकार यांच्या मागे धावताना आपण खरं काय आहे ते विसरतो का? तो लहान राजकुमार अशा अनेक मोठ्या लोकांना भेटतो जे फक्त स्वतःच्याच छोट्या जगात अडकून पडले आहेत. दुसरी गोष्ट येते एका कोल्ह्याच्या भेटीतून, जी आपल्याला नात्यांबद्दल खूप काही सांगून जाते. तो कोल्हा राजकुमाराला शिकवतो की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला आपलंसं करतो, म्हणजे तिच्यात आपला वेळ देतो, तेव्हा ती गोष्ट जगातली सगळ्यात खास गोष्ट बनते. आणि इथेच ते प्रसिद्ध वाक्य येतं जे या पुस्तकाचं जणू सार आहे, की जे खरंच महत्त्वाचं आहे ते डोळ्यांना दिसत नाही. आणि तिसरी, शेवटची गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेम ही फक्त एक भावना नाही, तर ती एक जबाबदारी आहे. राजकुमार आपल्या ग्रहावरच्या एका गुलाबाची काळजी घेण्यासाठी परत जातो. का? कारण तो त्याच्या गुलाबासाठी जबाबदार आहे. यातून आपल्याला एक साधा पण मोठा संदेश मिळतो. आनंद मालकी हक्कात नाही, तर तो काळजी घेण्यात आहे. थोडक्यात सांगायचं तर द लिटल प्रिन्स आपल्याला एकच गोष्ट आठवण करून देतं की डोळ्यांनी नाही, तर हृदयाने बघायला आणि जगायला शिकलं पाहिजे.